नमस्कार. आज आपण म्हणत आहोत सगळ्यांना हवी हवी असणारी अशी किरकिर म्हणजेच मच्छी फ्राय. तर इथे मी मच्छी स्वच्छ धुवून घेतली आहे. इथे मी पोपट मच्छी घेतली आहे. पहिल्यांदा आपण ह्या मच्छीसाठी लागणारं वाटण रेडी करूया. त्यासाठी मी 3 हिरव्या मिरच्या, सालासकट लसूण आणि थोडीशी हिरवी कोथिंबीर घेतली आहे. आता आपण ते छान खलबत्त्यात ठेचून काढणार आहोत. छान ठेचून घ्यायचं आहे आणि आपलं वाटण रेडी आहे. आपण आता ते मच्छीमध्ये टाकूया. इथं अर्धा लिंबू घेतला आहे. अर्धा लिंबाचा रस आपण मच्छीमध्ये घालणार आहोत. सोबतच इथे हळद, लाल तिखट, धनेपूड आणि मीठ घालणार आहोत. आपल्याला सगळं कोथिंबीर घालून छान मिक्स करून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे. पाहू शकता छान प्रकारे मिक्स केलेलं आहे. मसाला सगळीकडे लागला आहे. आपण ते 5 मिनिटासाठी बाजूला ठेवणार आहोत. एकीकडे गॅसवरून पॅन गरम करत ठेवला आहे. आता याच्यामध्ये आपण गरजेपुरतं तेल टाकणार आहोत आणि ते छान गरम होऊन देणार आहोत. आणि आपण ही मच्छी त्याच्यामध्ये फ्राय करण्यासाठी टाकणार आहोत मसाल्यासकट. पाहू शकता सगळीकडे मच्छी छान पसरून टाकली आहे. पूर्ण तेलावर उरलेला मसाला देखील टाकूया. मच्छी अगदीच 15 मिनिटात रेडी होईल. आपल्या दर 5 मिनिटांनी ही आपल्याला पलटून काढायची आहे. झाकण ठेवलं आहे मी वरती. 5 मिनिटं झाले आहेत. तर आपण मच्छी पलटून घेणार आहोत. पाहू शकता खूप छान दिसते आणि 5 मिनिटांनी हा मसाला इतका छान वास सुटतो की तुम्हाला खाल्ल्याशिवाय राहणार नाही. आणि तुम्ही एकदा हा असा मसाला रेडी केलात ना तर पुन्हा पुन्हा असाच प्रकारे मच्छी फ्राय करणार. मी पाहू शकता 70% मच्छी रेडी आहे. मच्छी पुन्हा पलटून घ्यायची. आता मी इथून झाकण काढून घेणार आहे आणि मच्छी पुन्हा 5 मिनिटासाठी शिजत ठेवणार आहे. पाहू शकता आपली मच्छी रेडी आहे. मी गॅस बंद केला आहे. वरून कोथिंबीर पेरली आहे. तुम्ही देखील नक्कीच ट्राय करा अशा प्रकारे मच्छी फ्राय. तुम्हाला खूप आवडेल हा मसाला.